टेस्टी खमंग चवदार अशी मटकीची सुक्की उसळ, म्हणजे अजिबात रसा केलेला नाही आहे. इकडे पाहू शकता सिंपल पद्धतीने ही उसळ आज मी बनवलेली आहे. त्यासाठी अशी भिजवलेली मटकी घ्यायची स्वच्छ धुवून. त्यानंतर कढाईमध्ये तेल तापून कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरे, कांदा टमाटर परतून घ्यायचं. स्लो गॅसवर चांगलं याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं. कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये आपण बेसिक मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला हे मसाले टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कांदा टमाट्यासोबत. आता ही मटकीची उसळला मोड आलेली पण असते, पण साधी मटकीसुद्धा छान लागते आणि रश्श्यावाली बनवतात, मसाला वाटूनसुद्धा बनली जाते, पण अशी सोपी उसळसुद्धा भारी वाटते. आता हे मसाले परतून झाले की ही आपली भिजवलेली मटकी याच्यामध्ये टाकून एकजीव करायचं. हाताने पाणी शिपडून घ्यायचं, थोडंसं पाणी शिपडून घ्यायचं, कारण ही भाजी ना पूर्णपणे आपण वाफेवर करणार आहोत. तर मी थोडंसं पाणी शिपडून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही लसूण शेंगदाण्याचा 1-2 चमचे कूटसुद्धा इकडे वापरू शकता. तर झाकण ठेवायचं, स्लो गॅसवर मस्त 5 मिनटं याला शिजून द्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, थोडी शिजत आली की वरून कोथिंबीर टाकायची. हे पाहू शकता मस्त टेस्टी खमंग चवदार अशी झटकीपट बनणारी मटकीची उसळ खूप भारी लागते खायला. गरमागरम भाकरीसोबत, भातासोबत, डाळ भात वगैरे केले ती सुक्की भाजीसुद्धा करू शकता अशी तुम्ही, आणि प्रवासात नेऊ शकता भाकरीसोबत खायला. दुसरी गोष्ट सकाळी टिफिनसाठी सुद्धा सोपी आहे. फक्त रात्रीच मटकी भिजवून ठेवायची. तिकडे बघू शकता अगदी कमी वेळामध्ये झालेली ही टेस्टी चवदार मटकीची उसळ. आवडली असेल तर अशी झटकीपट एकदा नक्की करून बघा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.